मनात असते आपुलकी म्हणून स्वर होतो ओला. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी बनवते तिळाची चिक्की आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, हा 300 ग्राम गूळ आहे, 200 ग्राम सफेद तीळ आहे, हे अर्धा पाव म्हणजे 125 ग्राम शेंगदाणे आहेत, ते भाजून मी त्याचा असं बारीक कूट करून घेतलेला आहे. ही भाजक्या चण्याची डाळ आहे 2.5 चमचे, ती मी वाटून घेतलेली आबडधोबड. 2 चमचे हे तूप आहे, खोबरं आहे 2 चमचे सुकं खोबरं, वेलची पावडर 1 चमचा. तर आता मी रेसिपी स्टार्ट करते. हे मी 200 ग्राम सफेद तीळ जे मी निवडून घेतलेले आहे ते मी भाजून घेणार आहे. हलक्या हाताने तीळ छान भाजून घ्या. 4-5 मिनिटात आपले तीळ छान भाजून होतात आणि गॅस बारीकच ठेवा, नाहीतर तीळ करपण्याची शक्यता आहे. एक 4-5 मिनिटात तीळ छान भाजले गेलेले आहेत. आता तीळ उडायला लागलेले आहेत, म्हणजे हे तीळ आपले भाजले गेले आहेत. बघू शकता तुम्ही. आता आपण बारीक गॅसवर हे सुकं खोबरं आहे 2 चमचे, ते हलक्या हाताने भाजून घ्यायचे. 1 मिनिटभरच हे खोबरं भाजून घ्यायचे. आपण बारीक गॅसवरच आपण थोडंसं तूप त्याच्यामध्ये घालणार आहोत. आता आपण त्याच्यामध्ये हा 300 ग्राम गूळ आहे, चिक्कीचा गूळ घ्यायचा, तो घालणार आहोत. तो सुद्धा आपण छान त्याचा पाक करून आपण घेणार आहोत. तर हे शेंगदाण्याचा कूट याच्यात मी मिक्स करते. त्याच्यामध्ये घालणार आहे हे भाजलेल्या चण्याची डाळ, जी मी आबडधोबड वाटून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ही वेलची पावडर सुद्धा मी घालणार आहे. आणि आता आपण हा पाक तयार करून घेणार आहोत. बारीक गॅसवर पाक छान तयार करून घ्या. गॅस मी मध्यम करते, बारीक गॅस होता, गॅस मी मध्यम करते. आता गुळाला छान टेस्ट सुटायला लागलेला आहे, हा बघू शकता. तर आता मी एकदा चेक करते की पाक झालाय की नाही. पाणी आहे, पाण्यामध्ये मी पाक टाकलाय. अशी गोळी तयार झाली पाहिजे. हे बघा, बघू शकता. आपला छान पाक तयार झालेला आहे. तर आता मी त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य घालणार आहे. पटापट हे चमच्याने फिरवून घ्यायचं आहे.
सर्व बारीक गॅसवरच करायचं. आता मी गॅस घालवणार आहे. त्याला मी तुपाचा हात लावून घेणार आहे. हे साहित्य त्याच्यावर मी काढून घेणार आहे. हे गरम असतं त्याच्यामुळे प्लास्टिकच्या कागदाने किंवा चमच्याने तुम्ही चिकी करून घ्या. तर मी गरम असतानाच ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे. आणि आता ह्या वड्या मी थंड करायला ठेवणार आहे. तर आपण ह्या वड्या थंड झाल्यानंतर आता भेटणार आहोत. पलेटाने एका छोट्या पलेटाने मी ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. आता मी तुम्हाला दाखवते. आणि ह्या खुसखुशीत वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही जरा अजून पातळही करू शकता, पण मला अशाच आवडतात. तर आपल्या या तिळाच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.